अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांची अखेर ग्रहवापसी। सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर 9 महिन्यानंतर पृथ्वीवर परतले। स्पेस कॅप्सूलचं फ्लोरिडा समुद्रामध्ये पहाटे 3:27 यशस्वी लँडिंग। अंतराळवीर सुनीता विल्यम्स, बुच विल्मोरसह सहकारी निक अलेक्झांडर यांना कॅप्सूलमधून सुरक्षितपणे बाहेर काढलं। ड्रॅगन कॅप्सूलमधून बाहेर काढल्यानंतर अंतराळवीरांची प्राथमिक वैद्यकीय तपासणी। फ्लोरिडा समुद्रामध्येच वैद्यकीय पथकाकडून क्रू 9च्या आरोग्याची तपासणी। पंतप्रधान मोदी यांच्याकडून सुनीता विल्यम्स यांना भारत भेटीचं निमंत्रण। मोदींचं सुनीता विल्यम्स यांना पत्र। दंगल करण्याचा प्रयत्न केला तर जात धर्म न पाहता कारवाई केली जाईल। पोलिसांवर हल्ला करतील त्यांना सोडणार नाही, देवेंद्र फडणवीसांचा इशारा। गृहमंत्र्यांचं घर आणि आरएसएसचं मुख्यालय असलेल्या नागपुरात हिंदू खतरे में कसा? नागपुरातील कट पूर्वनियोजित होता तर गृह खातं झोपा काढत होतं का? उद्धव ठाकरे यांचा सवाल। नागपुरात काहींनी संध्याकाळी जाणीवपूर्वक हल्ला केल्याचं लक्षात येत आहे। मुख्यमंत्री फडणवीसांकडून शंका उपस्थित। आंदोलनापेक्षा कबर उघडून टाकण्याची मोदींकडे मागणी करा। औरंगजेबाचं थडगं उघडून विषय संपवा। नागपुरातील राड्यानंतर उद्धव ठाकरेंचा सल्ला। नागपूर राडा हे षडयंत्र, पेट्रोल बॉम्ब कुठून आले? विधानसभेमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आरोप। औरंगजेबाच्या कबरीला राष्ट्रीय मुद्दा करण्याचे प्रयत्न सुरू। लोकसभा निवडणुकीपर्यंत महाराष्ट्र पेटत ठेवण्याचा प्रयत्न सुरू। वंचितचे नेते प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप। पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे नागपुरामधील हिंसाचार घडला। पोलिसांना विनंती, राजकारण्यांचं ऐकू नका, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। छावा कादंबरी 60 वर्षांपूर्वी आली, मात्र औरंगजेबाच्या कबरीबाबत काहींना आता जाग आली। पदाधिकाऱ्यांच्या बैठकीतून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा भाजपला टोला। महाराष्ट्रातील मुख्यमंत्री आणि मंत्र्यांकडून उकसवणारी वक्तव्य। एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसींची नागपूर हिंसाचारावर प्रतिक्रिया। नागपुरातील राडा पूर्वनियोजित कट, पोलिसांना मारहाण सहन करणार नाही। पाकिस्तानातील आप्पा आठवे, अशी कारवाई करू, नितेश राणे आक्रमक। शिवरायांच्या सैन्यामध्ये मुस्लिम सैनिकही होते। शिवरायांच्या काळामध्ये विविध जाती धर्माचे लोक जबाबदारीच्या पदावर होते। नितेश राणेंनी भावनेच्या भरामध्ये वक्तव्य केलं असेल, उदयनराजे भोसलेंची प्रतिक्रिया। नितेश राणे हिंसाचार होईल अशी वक्तव्य करतात। राणेंवर देशद्रोहाचा गुन्हा कधी दाखल होणार? अतुल लोंढे यांचा सरकारला सवाल। फडणवीसांनी हर्षवर्धन सपकाळांचे डोळे काढले की जीभ छाटली। औरंगजेब कुठे, फडणवीस कुठे? तुलना करताना लाज वाटायला हवी। शिंदेंकडून सपकाळ यांचा खरपूस समाचार। फडणवीसांची नाही तर त्यांच्या कारभाराची तुलना औरंगजेबाच्या कारभारासोबत केली, त्यामुळे मी कुठेही चुकीचं बोललो नाही। वक्तव्य मागे घेण्याचा प्रश्नच येत नाही। हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून फडणवीसांबद्दलच्या वक्तव्याचं समर्थन। नागपूरच्या घटनेचा आम्ही निषेध करतो। फडणवीसांच्या औरंगजेबाशी तुलना करणं महामूर्खपणा। हर्षवर्धन सपकाळ यांनी मुद्दाम वक्तव्य केलं, रावसाहेब दानवे यांचा निशाणा। हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्राचा अपमान केला। सरकारची औरंगजेबाशी तुलना करणं गंभीर गुन्हा। सपकाळांवर अटकेची कारवाई व्हावी, प्रवीण दरेकर यांचं वक्तव्य। धार्मिक मजकूर लिहिलेल्या कपड्यावर आग लावली नाही, प्लॅनिंग करून हिंसा घडवण्यात आली। विश्व हिंदू परिषदेकडून शंका व्यक्त। नागपुरात कधीही असा हिंसाचार झाला नाही। कायदा आपलं काम करेल, पण न्याय झाला पाहिजे। सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना शांतता राखण्याचं आवाहन। नागपूर हिंसाचारावर अबू आझमी यांची प्रतिक्रिया। नागपूरमध्ये सध्या एसआरपीएफच्या 5 तुकड्या तैनात। राज्याच्या पोलीस महासंचालकांकडून अधिकाऱ्यांना कायदा सुव्यवस्था राखण्याचे निर्देश। आतापर्यंत 47 जणांना अटक। गृहमंत्री फडणवीसांची माहिती। नागपूर दंगली दरम्यान हल्ल्यामध्ये 40 पोलीस जखमी। पोलीस अधीक्षक शशिकांत सावंत यांच्या पायाला फ्रॅक्चर, तर पोलीस निकेतन कदम यांच्यावर कुऱ्हाडी नवा। नागपूरमधील राड्यानंतर शहरामध्ये सध्या तणावपूर्ण शांतता। शहरामध्ये 11 ठिकाणी संचारबंदी लागू। नागपूर शहरामधील चिटणीस पार्कमधून पोलिसांचा रूट मार्च। शहरामधील चिटणीस पार्क, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, भालदारपुरा, अग्रेसन चौक, सेवा सदन चौक, गीतांजली टॉकीज, हंसापुरी मार्गावर पोलिसांचा रूट मार्च। एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांचं जनतेला पत्र। औरंगजेब कसा होता हे इतिहास तज्ञांना ठरवू द्या। आज आपल्याला लोकशाहीचा विसर पडत आहे, याच्या इतकी मोठी शोकांतिका नाही। राजकीय स्वार्थासाठी धर्मांध शक्तींकडून महाराष्ट्रामध्ये दंगली पेटवण्याचा कट। अहिल्यानगरमधून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा आरोप। प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज कोल्हापूर सत्र न्यायालयाकडून नामंजूर।
प्रशांत कुरटकरला अटक होणार. शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी कारवाई होणार. नोटीस आल्यानंतर उद्धव ठाकरे मोदींना जाऊन भेटले आणि लोटांगण घातलं. पुन्हा येतो म्हणाले, मात्र मी त्यांचा टांगापलटी केला. एकनाथ शिंदेंची भर सभागृहात गौप्यस्फोटांची मालिका. तेव्हा एकनाथ शिंदे मोदींच्या कचऱ्याच्या डब्यात होते हे आम्हाला कळालंच नाही. शिंदेंच्या गौप्यस्फोटानंतर उद्धव ठाकरे यांचा पलटवार. हिरव्या रंगावर राग असेल तर भाजपनं झेंड्यावरचा हिरवा रंग काढावा. उद्धव ठाकरे यांचं भाजपला आव्हान. तर आमचा झेंडा कळण्यासाठी ठाकरेंना प्रशिक्षण घ्यावं लागेल. आशिष शेलार यांचा ठाकरेंवर पलटवार. आज विधिमंडळामध्ये गद्दार उपमुख्यमंत्री बोलायला उभे राहिले. आदित्य ठाकरेंची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर ट्विट करत टीका. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पहिल्यांदाच मुंबईसाठी अध्यक्ष नेमणार. मनसे मुंबईसाठी 3 उपाध्यक्ष देखील नेमणार. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचा नवा प्रयोग. राज्यातील महापालिकांच्या निवडणुका ऑक्टोबर नंतरच होणार. विश्वसनीय सूत्रांची TV9 मराठीला माहिती. 4 मे रोजी सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी. कोर्टानं जरी निकाल दिला तरी तयारीसाठी 100 दिवसांचा कालावधी लागणार. मंत्री माणिकराव कोकाटेंना तुर्तास दिलासा. सेशन कोर्टाच्या आदेशाला तातडीची स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार. प्रकरणाची सुनावणी 21 एप्रिलपर्यंत तहकूब. शासकीय कोर्टातील सदनिका घेताना कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याचा आरोप. विधिमंडळ परिसरामध्ये विजय वडेट्टीवार आणि प्रसाद लाड यांची भेट. प्रसाद लाड यांच्याकडून वडेट्टीवारांचा डिअर फ्रेंड असा उल्लेख. रामराजेंनी वैयक्तिक टीका करणं टाळावं. टीका करणाऱ्यांनी स्वतःच्या हिमतीवर उद्योग सुरू केले नाहीत. अजितदादांचेच आमदार सचिन पाटलांची रामराजेंवर टीका. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भाजपच्या कार्यक्रमात दिसतात. मग ही भाजपची बी टीम नाही का? संजय राजे नाईक निंबाळकर यांची टीका. अंजली दमानी यांनी ट्विट केलेली प्रॉपर्टी खोक्या भोसलेच्या भावाच्या नावावर. कान्होबावाडी तलाठी कार्यालयामध्ये सुनील भोसलेच्या नावानं कागदपत्र. कान्होबावाडी ग्रामपंचायतचा बांधकाम परवाना असल्याची सूत्रांची माहिती. बीडमध्ये न्यायाधीश निलंबित PSI बरोबर मद्यप्राशन करत आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून जितेंद्र आव्हाड यांचा आरोप. बीड जिल्ह्यामधील वन्यजीव प्रेमी पर्यावरणवादी नागरिकांचं 20 तारखेला आझाद मैदानावर उपोषण. खोक्या भोसलेने हरणाची शिकार केल्याचा आरोप करत कारवाईची मागणी. शिंदेंच्या उपस्थितीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेतील संजय कदम यांचा पक्षप्रवेश. संभाजीनगरमधील माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांचा देखील पक्षप्रवेश संपन्न. जळगावमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडा. एरंडोलमधील 3 माजी नगराध्यक्ष 2 माजी सभापतींचा भाजपमध्ये प्रवेश. मुंबई भाजप कार्यालयामध्ये गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. ठाण्यात पाण्यासाठी भीक मागावी लागते. ठाणेकरांना पाण्यासाठी वणवण फिरावं लागतंय. 2.5 वर्ष ठाण्याचे मुख्यमंत्री होते. पाणी प्रश्नावरून जितेंद्र आव्हाड यांचा शिंदेंवर निशाणा. ठाणे कोस्टल रोडच्या कामामध्ये घोटाळा झाल्याचा आमदार प्रसाद लाड यांचा आरोप. टेंडर तात्काळ रद्द करण्याची मागणी. तर शासन स्तरावर याबाबत कुठेही अनियमितता झाली नाही. मंत्री शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया. पुण्यामधील शिवाजीनगर भागाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज नगर करावं. नीलम गोरे यांची मागणी. तर नामांतराविषयी मुख्यमंत्र्यांची चर्चा करणार असल्याची देसाईंची माहिती. अर्थसंकल्पामध्ये ओबीसी महामंडळाला केवळ 5 कोटी रुपये दिलेत. सरकार ओबीसींची घोर फसवणूक करत आहे. जयंत पाटलांचा आरोप. तर नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी अर्थसंकल्पात 1ही रुपया नाही. कुंभमेळ्याबाबत सरकार उदासीन असल्याची देखील जयंत पाटलांची टीका. बँक करप्ट असणाऱ्यांना कंपनीकडून मुंबईमध्ये टोल वसुली. नियमानुसार बँक करप्ट असणारी कंपनी टोल वसूल करू शकत नाही. नाना पटोलेंची प्रतिक्रिया. पुणे ते कोल्हापूर दरम्यान सर्व टोलनाके बंद करा. करवीरचे शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांची विधानसभेत मागणी. टोल तयार नसताना टोल का घेतला जातोय? नरके यांचा सवाल. राज्याचे भव्य राज्य सांस्कृतिक केंद्र आणि राज्य वस्तुसंग्रहालय मुंबईत उभारणार. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत घोषणा. गावोगावी कुस्ती आखाडा बांधकाम विकास कामांमध्ये समाविष्ट करून निधी उपलब्ध करून द्या. आमदार राहुल कुल यांची मागणी. राज्यातील 6 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या. नागपूर, जळगाव, नांदेड, पालघर आणि गडचिरोलीमधील अधिकाऱ्यांच्या बदल्या. अंचल गोयल यांची मुंबईच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती. मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक होणार. बोगस मतदानाला आळा घालण्यासाठी निवडणूक आयोगाचा निर्णय. घटनेमधील तरतुदीनुसार निर्णय घेतल्याची आयोगाची माहिती. पोलीस भरतीसाठी विद्यार्थ्यांची मुख्यमंत्री फडणवीसांना विनंती. राज्यामध्ये 17 लाख विद्यार्थी पोलीस भरतीच्या प्रतीक्षेत. वय वाढत असल्यानं विद्यार्थ्यांकडून तात्काळ भरती करण्याची मागणी. पानिपतच्या ठिकाणी शिवरायांचा पुतळा बसवण्याची मागणी काहींनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. रावसाहेब दानवे यांची माहिती.
आग्र्यामध्ये शिवजयंती साजरी करायला पुरातत्व विभाग परवानगी देत नव्हतं. विनोद पाटलांच्या सहकार्यानं आग्र्यामध्ये शिवजयंती साजरी केली. दानवेंचं वक्तव्य. परभणीच्या क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांची ऑडिओ क्लिप व्हायरल. कर्मचाऱ्याकडे पैशांची मागणी करतानाची ऑडिओ क्लिप असल्याचा दावा. आमदार राजेश विटेकर विधानसभेमध्ये तारांकित प्रश्न उपस्थित करणार. पुण्यामध्ये वसंत मोरे यांच्या नेतृत्वामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. अजित पतसंस्थेविरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक. महिलांनी कर्ज फेडून देखील बँक खाती बंद केल्याचा आरोप. पुण्यामध्ये बेकायदेशीर गॅस रिफिलिंग करणाऱ्या टोळीला अटक. 1,30,000 किमतीचा मुद्देमाल जप्त. काळेपळ पोलिसांची कारवाई. ठाणे जिल्हा परिषदेचा 108 कोटींचा अर्थसंकल्प सादर. ठाणे ग्रामीण भागामधील लोकांच्या कल्याणासाठी अर्थसंकल्प. मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घोगे यांचं वक्तव्य. कोविड काळामधील रुग्णांचे बेडसह बाईक अँब्युलन्स पार्किंग प्लाझामध्ये धुळकात. महापालिकेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर. महापालिकेची पीओपी संदर्भात धक्कादायक माहिती. पीओपी गणेश मूर्ती विसर्जनाची आकडेवारी समोर. मुंबईमध्ये दरवर्षी 1,88,300 पीओपी गणेश मूर्ती विसर्जित, तर 11% शाडूच्या गणेश मूर्तींचं विसर्जन. कृत्रिम तलावामध्ये 1,846 टन वजनाच्या पीओपी गणेश मूर्ती विसर्जित. पुणे विद्यापीठामधील मुलींच्या वसतिगृहामध्ये मद्य. मुलींच्या वसतिगृहातील दारूच्या बाटल्यांचे फोटो समोर. दोषींवर कारवाई करण्याची अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची मागणी. लातूरच्या नांदगाव पाटी परिसरामध्ये वाहतुकीत बदल. नांदगाव पाटीऐवजी मोहदळ पाटीवरून वाहतूक लातूरकडे वळवली, तर वळण घेऊन जाणाऱ्या रस्त्याला गावकऱ्यांचा विरोध. साताऱ्यामधील गावडेवाडी परिसरामध्ये भंगाराच्या गोडाऊनला भीषण आग. लाखो रुपयांचं भंगाराचं साहित्य जळून खाक. आगीचं कारण मात्र अस्पष्ट. अंबरनाथमध्ये भरधाव ट्रकची कारला धडक. ट्रक चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघातामध्ये ट्रक चालक जखमी. ठाण्याच्या उल्हासनगरमध्ये हातगाडी लावण्यावरून वाद. टेम्पो चालकाची साथीदारांसह हातगाडी चालकाला मारहाण. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. गोल मैदान परिसरामधील प्रकार. मांजरा धरणामधून मांजरा नदीमध्ये विसर्ग. सिंचनासाठी 3 दरवाजांमधून मांजरा नदीमध्ये विसर्ग सुरू. मांजरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. धुळ्यामध्ये पारंपरिक पद्धतीनं गहू काढणीला आता सुरुवात. गव्हाला किमान 3,000 रुपये भाव मिळावा, शेतकऱ्यांची मागणी. बारामतीमध्ये स्वाभिमानी संघटनेच्या वतीनं फटाके आणि साखर वाटून जल्लोष साजरा. उच्च न्यायालयाकडून ऊसासंदर्भात FRP एकरकमी निर्णय दिल्यानं स्वागत. धुळे शहरामधील नादुरुस्त DP फ्यूज बदलण्याची मागणी. समाजवादी पार्टीच्या वतीनं महावितरण विभाग अधिकाऱ्यांना निवेदन. धुळे महानगरपालिकेची तब्बल 100 कोटी रुपयांची करवसुली थकीत. नोटिसा देऊनही करवसुली होत नसल्यानं प्रशासनाकडून अखेर मालमत्ता सील करण्याचा निर्णय. गडचिरोली जिल्ह्यामधील अनेक भागात सर्रासपणे सागवान तस्करी सुरू. 2 ठिकाणी वन विभागाची कारवाई. एका आरोपीला अटक. वसईमधील मेळ्यामध्ये तरुणाला शॉक लागून जागीच मृत्यू. पोलिसांकडून तपास सुरू. सुरक्षेच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप. विहिरीचा भाग खचून मलबा अंगावर पडल्यानं 2 मजुरांचा मृत्यू. वाशिमच्या रिसोड तालुक्यामधील मोठे गावची घटना. जळगावच्या टाकळी प्रचा गावामध्ये 2 गटामध्ये तुफान हाणामारीमध्ये 3 जण जखमी. रुग्णालयामध्ये उपचार सुरू. वाढदिवसाचा केक कापण्यावरून वाद झाल्याची माहिती. नाशिकच्या येवल्यामध्ये विणकरांना राष्ट्रीय विणकर ओळखपत्र वाटप करण्याचं काम सुरू. 750 विणकरांना शासकीय ओळखपत्राचं वाटप. वाशिममधील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभाराविरोधात काँग्रेस आक्रमक. रस्त्याचं काम अर्धवट सोडून दिल्यानं काँग्रेस आक्रमक. रस्त्याचं काम तात्काळ सुरू करण्याची काँग्रेसची मागणी. धुळे जिल्ह्याचा पोखरा प्रकल्पामध्ये समावेश करावा. माजी आमदार कुणाल पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. साताऱ्यामध्ये प्रहार पक्षाच्या महिला आघाडी पदाधिकाऱ्यांच्या नव्यानं नियुक्त्या. अध्यक्ष मनोज माळी यांच्या हस्ते महिला पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आलं. नाशिकच्या येवल्यामध्ये विणकरांना राष्ट्रीय विणकर ओळखपत्र वाटप करण्याचं काम सुरू. 750 विणकरांना शासकीय ओळखपत्रांचं वाटप.